नमस्कार मित्रांनो. आज मी एक खूप महत्वाचा टॉपिक घेऊन आलोय. करिअर आफ्टर एम-एस-सी इन केमिस्ट्री. तर आपल्या गावाकडच्या मुलांना माहित नसतं की एम-एस-सी केल्याच्या नंतर काय काय करावं लागतं ते. कारण एम-एस-सी केमिस्ट्री जर केले तर खूप मोठे रस्ते आपल्यासाठी मोकळे होतात. जसं की काही जण इंडस्ट्रीमध्ये जातात, काही जण एज्युकेशन टीचिंगमध्ये जातात. काही जण सायंटिस्ट बनतात किंवा काही जण वेगवेगळ्या फील्डमध्ये जातात. ठीक आहे. पण आपण जेव्हा गावाकडे बी-एस-सी किंवा एम-एस-सी करतो, तर तेवढं असं माहिती नसतं की काय करायचं पुढं ते. ठीक आहे, माझं पण सेम होतं. बट एम-एस-सी केमिस्ट्री जर केली तर सगळे जे काही महत्वाचे रस्ते आहेत ते तुमच्यासाठी मोकळे होतात. फक्त तुमचं काय पाहिजे, केमिस्ट्रीवरती कमांड पाहिजे. ठीक आहे. आणि जर तुमचं केमिस्ट्रीवर जर कमांड असेल, तर तुमच्यासाठी भरपूर सारे रस्ते आहेत, ज्यापैकी कुठला बी एखादा रस्ता यूज करून तुम्ही चांगल्या ठिकाणी जाऊ शकता. तर सर्वप्रथम एम-एस-सी केल्याच्या नंतर काय केल्याने काय होऊ शकतं आपण, हे मी सांगू इच्छितो. ठीक आहे. तर बरेच जण सी-एस-आय-आर, यू-जी-सी, नेट ची तयारी करतात. तर काही जणांचं नेट जे-आर-एफ होतं, काही जणांचं होत नाही. ठीक आहे. तर ज्यांचं झालं त्यांचं आपण पहिले घेऊयात. समजा तुम्ही सी-एस-आय-आर किंवा यू-जी-सी, नेट, जे-आर-एफ क्वालिफाय झालात, तर तुम्हाला पी-एच-डी साठी फेलोशिप मिळते. 37,000 37,000 पर मंथ. ठीक आहे. प्लस एच-आर-ए मिळतं. हे 2 वर्षासाठी असतं. आणि लगेच मग 2 वर्षाच्या नंतर तुमचं अपग्रेडेशन होतं आणि तुम्ही जे-आर-एफच्या ऐवजी एस-आर-एफ मध्ये कन्वर्ट केले जाता. ठीक आहे. जे-आर-एफ म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि एस-आर-एफ म्हणजे सिनियर रिसर्च फेलोशिप. तर आधी 2 वर्ष जे-आर-एफ म्हणून आपण पीएचडी मध्ये आधी पीएचडी मध्ये ऍडमिशन घेणं खूप महत्वाचं आहे. किंवा 2 वर्षाच्या आत तुमचं पीएचडीचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सी-एस-आर आणि युजीसी दोन जे-आर-एफ असतात. तर युजीसीचं असं म्हणणं आहे की तुमचं रजिस्ट्रेशन सोबतच जॉईनिंग असते, तेव्हाच तुम्ही फेलोशिप ऍक्टिव्ह करू शकता. आणि सी-एस-आर जे-आर-एफ जर असेल तर तुम्ही कधीही कुठेही जॉईन करू शकता. फक्त 2 वर्षाच्या आत तुमचं पीएचडी मध्ये रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. आणि तुमचं रजिस्ट्रेशन 2 वर्षाच्या बाद जरी झालं तरी तुम्ही ज्या दिवशी जॉईन करा त्या दिवशीपासून तुमची फेलोशिप चालू होते. आणि नंतर 2 वर्षाच्या नंतर एक तुम्हाला छोटंसं प्रेझेंटेशन द्यावं लागतं. आणि नंतर मग तुमचं जे-आर-एफचं कन्व्हर्जन एस-आर-एफ मध्ये होतं आणि तुमची फेलोशिप पण काय होती, 37,000 पहिले होती, आता 42,000 होईल पुढच्या 3 वर्षासाठी. आता समजा जर तुमचं जे-आर-एफ नाही झालं तर मग तुमच्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर भरपूर जण काय करतात की नेट जर असेल तर तुम्ही प्रोफेसर साठी पण जाऊ शकता, किंवा फक्त तुमचं नेट किंवा गेट जर असेल तर तुम्ही तरीही प्रोजेक्ट असोसिएट म्हणून कुठल्याही एखाद्या सी-एस-आरच्या एन-आय-टी मध्ये, आय-आय-टी मध्ये प्रोजेक्ट असोसिएट म्हणून काम करू शकता. आणि तुम्ही 1 वर्ष ते काम केल्याच्या नंतर, वर्क केल्याच्या नंतर मग काय असतं माहिती का, डायरेक्ट एस-आर-एफच्या जागा निघतात. आता इकडे कसं 2 वर्ष जे-आर-एफ झालं, नेट जे-आर-एफ, नंतर मग 2 वर्षाच्या बाद त्याचं एस-आर-एफ झालं. तर तुम्ही जर इकडे 1 वर्ष जर काम केलं, 1 किंवा 2 वर्ष, तर तुमचं डायरेक्ट विदाऊट तिकडचं नेट जे-आर-एफ होता, डायरेक्ट तुम्ही इकडे एस-आर-एफ होऊ शकता. ठीक आहे. ही एक खूप महत्वाची अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला इंडियामध्ये पीएचडी नसेल करायची तर तुम्ही काय करू शकता, इंडियामध्ये फक्त 1 किंवा 2 वर्ष एक्सपिरियन्स घेऊ शकता चांगल्या एखाद्या लॅबमध्ये, नॅशनल लॅबोरेटरीमध्ये. आणि तुम्ही नंतर डायरेक्ट आहे ना अब्रॉड म्हणजे फॉरेन मध्ये पीएचडी साठी अप्लाय करू शकता. माझे भरपूर सारे फ्रेंड्स आहेत, त्यांनी काय केलं, फक्त त्यांचं नेट जे-आर-एफ नव्हतं निघालं, त्यांनी काय केलं, इथे फक्त 1 वर्ष काम केलं आणि नंतर 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घेतला आणि डायरेक्ट मग फॉरेन मध्ये त्यांनी पीएचडी साठी अप्लाय केलं. आणि जवळपास 100% लोकांचं पीएचडी साठी अब्रॉड मध्ये झालं, फक्त त्यांनी 1-2 वर्ष इथं काय केलं, एक्सपिरियन्स घेतला. आणि तरी पण आणखी एक महत्वाची ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. जर तुमचं गेट असेल आणि गेट मध्ये जर थोडीफार जरी रँक असेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी आय-आय-टी मध्ये काय करू शकता, ऍडमिशन घेऊ शकता. आणि तिथे पण ही जी फेलोशिप आहे नेट जे-आर-एफ ची, सेम टू सेम आय-आय-टी इन्स्टिट्यूट तुम्हाला फेलोशिप पुरवते.
ठीक आहे. आणि पुन्हा जरी IIT मध्ये जर तुमचं एकदा ऍडमिशन झालं तर तुम्ही PMRF फेलोशिप साठी अप्लाय करू शकता. त्याचा पण अमाऊंट खूप आहे, 75,000 पर मंथ असं आहे. ठीक आहे. पण त्यासाठी खूप सिलेक्टिव्ह स्टुडंट सिलेक्शन होतं, सगळ्यांचं होत नाही. ठीक आहे. आता समजा तुमचं नेट गेट पण नाही आणि JRF पण नाही, फक्त सेट किंवा पेट आहे. तर तुम्ही काय करू शकता, सेटवर तर तुम्ही लेक्चरर साठी अप्लाय करू शकता किंवा CHB वर पण करू शकता. आता आपल्याला जर PhD करायची असेल आणि आपल्याकडे फक्त सेट किंवा पेट असेल, तर तुम्ही काय करू शकता, PhD साठी कुठल्याही एखाद्या लोकल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आणि तिथे कसं असतं माहितीये का, वेगवेगळ्या फेलोशिप्स असतात, बार्टी, महाज्योती वगैरे जसं महाराष्ट्रामध्ये आहेत. तर त्यापैकी तुम्ही जशी आपली कास्ट आहे त्यानुसार तुम्ही काय करू शकता. एक मिनिट, बार्टी स्पेलिंग मिस्टेक असू शकते. ठीक आहे. तर तुम्ही जशी कास्ट आहे आपली तशी त्यांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांना फेलोशिप साठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि PhD पण होईल आणि तुम्हाला लोकलची एखादी फेलोशिप पण मिळेल. आता हे झालं, ठीक आहे, एज्युकेशनल PhD साठीच. बट आता जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत MSc केमिस्ट्री केल्याच्या नंतर, तर ते आपण नेक्स्ट पेजवर बघूयात. ठीक आहे. तर समजा तुम्ही PhD केली 4-5 वर्ष, नंतर पोस्टडॉक केलं इंडियामध्ये किंवा फॉरेन मध्ये 2-3 वर्ष, तर तुम्ही सायंटिस्ट साठी किंवा प्रोफेसर साठी अप्लाय करू शकता. जसं की CSIR लॅबोरेटरीज असो, NITs असो, IIT असो, सेंट्रल युनिव्हर्सिटी असो, बार्क, DRDO, या ठिकाणी तुम्ही सायंटिस्ट साठी डायरेक्ट अप्लाय करू शकता. ठीक आहे. आणि सेट नेट असेल तर प्रोफेसर होता येतं. पण सेट नेटवर जर प्रोफेसर व्हायचं मला तर थोडासा प्रॉब्लेम येतो. आणि जर पोस्टडॉक जर तुमच्याकडे असेल, PhD आणि पोस्टडॉक, तर तुम्ही गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. आता सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब जे डायरेक्ट एक्झाम द्वारे त्याची रिक्रुटमेंट होती, तर ते कुठले जॉब आहेत आपण ते बघूयात. जसं की जिओ केमिस्ट आहे, तर UPSC द्वारे याची एक्झाम होते आणि जिओ केमिस्ट ही खूप चांगली पोस्ट आहे. नंतर पेटंट एक्झामिनर, ही पण CGPDMS असं काहीतरी असतं, तर ते त्यांची एक्झाम घेतात. आणि पेटंट एक्झामिनर जे आहेत हे पण मस्त क्लास 1च्या सगळ्या पोस्ट आहेत. नंतर ONGC केमिस्ट, हे पण सगळ्यांचं स्वप्न असतं. जसं की आपल्या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जी IAS ची पोस्ट असते, तसं आपल्या केमिस्ट्री मध्ये याला IAS ची पोस्ट पण आपण म्हणू शकतो. टेक्निशियन, जसं की ONGC, CSIR, NIT मध्ये व्हेरियस टेक्निशियनच्या जागा निघतात. HPLC, हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये पण जागा निघतात. DRDO, बाग सायंटिस्ट किंवा टेक्निशियनच्या पण जागा निघतात. NTPC, नॅशनल थर्मल पॉवर प्लांट कॉर्पोरेशन असं काही, थर्मल पॉवर प्लांट, नॅशनल थर्मल पॉवर प्लांट, तर याच्यामध्ये पण केमिस्ट्रीच्या जागा निघतात. पोल्युशन कंट्रोल ऑफिसर, कोल मायनिंग ऑफिसर, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, याच्यामध्ये पण टेक्निकल असिस्टंटच्या जागा निघतात. आता हे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे आहेत. तर याच्यापैकी जिओकेमिस्ट वगैरे, जिओकेमिस्ट आणि ONGC या ज्या दोन जागा आहेत, दोन महत्वाच्या पोस्ट आहेत, तर ह्या दरवर्षी फिल केल्या जातात. बट बाकीच्या जागा दरवर्षी निघतील असं काही म्हणता येणार नाही. ठीक आहे, ते 3 वर्षाच्या बाद, 4 वर्षाच्या बाद किंवा 5 वर्षाच्या बाद पण निघू शकतात. बट इतक्या साऱ्या पोस्ट साठी आपण अप्लाय करू शकतो. आता स्टेट गव्हर्नमेंट साठी आपण बघूयात. जसं की महाराष्ट्रामध्ये केमिस्ट ची पोस्ट आहे, ज्युनियर केमिस्ट अँड असिस्टंट केमिस्ट, थर्मल पॉवर प्लांट साठी, महाजनको, ठीक आहे, जनको. नंतर फूड सेफ्टी ऑफिसर पण आहे, असिस्टंट केमिकल अनालायझर, जे फॉरेन्सिक मध्ये जागा निघतात, फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये, तिथं असिस्टंट केमिकल अनालायझरची पोस्ट आहे. नंतर सायंटिफिक असिस्टंटची आहे. आणि बाकीच्या स्टेटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट टीचर साठी पण तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की अदर स्टेटमध्ये जस प्रोफेसर साठी RPSC, MP मध्ये MP, PSC, असिस्टंट प्रोफेसर.
च्या जागा, असिस्टंट प्रोफेसरच्या जागा ते डायरेक्ट एमपीएससी, आपली जशी एमपीएससी असते महाराष्ट्राची, तशी राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन अँड मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन ते डायरेक्ट ते जागा फिल करतात. तर हे आरपीसीच्या पण जागा काय दर वर्षाला ते भरत असतात. ठीक आहे. नंतर याच्या व्यतिरिक्त जर गव्हर्नमेंट जॉब जर नाही मिळाला किंवा करायचा नसेल तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये पण चांगलं करिअर घडू शकता. इंडस्ट्रीमध्ये पण भरपूर जॉब अवेलेबल असतात. जसं की R&D मध्ये असो, प्रोडक्शन असो, मॅनेजर असो, सायंटिस्ट असो, रिसर्च सायंटिस्ट असो किंवा भरपूर पोझिशन तिथं असतात. नंतर प्रायव्हेट जर दुसरं म्हणायचं म्हणलं तर टीचिंग स्कूल असतात, जसं की इंटरनॅशनल स्कूल असतात. त्याच्यामध्ये पण तुम्ही टीचर म्हणून काम करू शकता. ट्युशन्स मध्ये पण टीचर म्हणून काम करू शकता. आणि तुमच्याकडे सेट नेट असेल तर तुम्ही प्रोफेसर म्हणून पण जॉब करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, माझ्या मते जितक्या पोस्ट केमिस्ट्रीसाठी आहेत या इंडियामध्ये, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असोत किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या असो किंवा दुसऱ्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत, तर त्या पण मी तुमच्या सोबत शेअर केल्यात. तर मला असं वाटतं की याच्यावर मी पुन्हा रिपीट करतो. तुमच्याकडे जर नेट JRF असेल तर तुम्ही काय करता, 2 वर्ष JRF करता, नंतर तुम्ही SRF होता थर्ड इयर मध्ये. बट तुमच्याकडे नेट नाही, फक्त JRF नाही, तुमच्याकडे फक्त नेट किंवा गेट आहे किंवा दोन्ही नाही, फक्त MSc आहे, तर तुम्ही काय करायचं माहिती का, डायरेक्ट एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जागा निघतात प्रोजेक्ट असोसिएटच्या, त्या महिन्याच्या महिन्यात जागा निघतात. ठीक आहे. तर त्या पोस्ट साठी अप्लाय करायचं. जर एखादी सीट असेल तर काय 10-12 जण येतात फक्त, तिथं आपण अप्लाय करायचं. जसं की CSIR NCL असो, CSMCR असो, CSIR डेहराडून असो, अशा वेगवेगळ्या CSIRच्या लॅबोरेटरीज आहेत. तिथं महिन्याच्या महिन्याला त्यांच्या वेबसाईटवरती अपडेट करतात प्रोजेक्ट असोसिएट. तर तिथे काय करायचं, अप्लाय करायचं. आणि तिथं तुम्ही जर 1-2 वर्ष जर त्या प्रोजेक्ट मध्ये काम केलं तर तुम्ही डायरेक्ट SRF मध्ये कन्वर्ट होऊ शकता विदाऊट नेट JRF. नेट गेट काही जर नसेल, फक्त MSc केमिस्ट्री असेल आणि तुम्ही 1 ते 2 वर्ष तिथे काम केलं असेल, एखादा पेपर पब्लिश केला असेल, तुमचं डायरेक्ट काय होईल, हे प्रोजेक्ट असोसिएट पासून SRF मध्ये होईल. आणि सेम जे काही बेनिफिट या नेट JRF वाल्याला मिळतात तेच तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आणि बाकी तर मी सगळं तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलंय. तर आशा करतोय की माझी ही माहिती तुम्हाला खूप महत्वाची ठरेल आणि तुमच्यासाठी योग्य ते रास्ता दाखवेल. तर माझा जो काही एक्सपिरियन्स होता या 5-6 वर्षाच्या MSc नंतर 5 ते 6 वर्षाचा, मी तुमच्या समोर शेअर केलाय. चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मी एक सिरीज चालू करतोय जे की बाहेर देशामध्ये PhD करत आहेत, तर त्यांच्यासोबत मी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतोय. आणि होता तोपर्यंत त्यांच्याशी मी एखादं इंटरॅक्टिव्ह सीजन ठेवेल आपल्या युट्यूब चॅनलवर, की इथं एखाद्या प्रोजेक्ट असोसिएटच्या पोस्टवर एखाद्या वर्षी काम केल्याच्या नंतर डायरेक्ट PhD साठी बाहेर देशामध्ये कसं जाता येईल, किंवा जे पोस्टडॉक करत आहेत बाहेर देशामध्ये, आधी PhD इंडियामध्ये केली आणि पोस्टडॉक बाहेर केलं, की कसं अप्लाय करायचं, ते कसं जागा निघाल्या ते कसं माहित करायचं, प्रोफेसरना मेल कसा करायचा, किंवा या फेलोशिप कशी मिळते, तिथं ऍडजस्टमेंट कसं होतं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा एक व्हिडिओ मी बनवत आहे. ह्याच्यामध्ये मी ट्राय करत आहे की त्यांच्याशी कनेक्ट व्हायचा, जे की अब्रॉड PhD किंवा पोस्टडॉक करत आहेत. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच पुरेसं आहे. थँक्यू.